गुड इव्हनिंग गाईज. आजचा तिसरा दिवस ब्लॉग बनवण्याचा. तर जस्ट उठली आहे मी आत्ता. ही अजून झोपली. हिला सुट्टी असून मला कामाला जायचं आहे. हिच्यामुळे आज मला कामाला जावं लागतं कारण का ही जर काल बोलली असते ना दीदी मला आज सुट्टी आहे, तर मी आज सुट्टी घेतली असते. माझं थर्सडे फ्रायडे सुट्टी असते मला एकटीला घरात राहत नाही. मला वाटलं ही कामाला जाणार आहे म्हणून मी एक दिवस माझा एक्स्ट्रा घेतला हा कंटिन्यूमध्ये. नाही तर मी आज राहिली असते ना घरी. तर हिच्यामुळे झोपले स्वतः. मस्त मस्त काय टेन्शन नसतं. काय पडलेली पण नसते बघा झोपून आहे. मला निघायचं आहे. 7:45 झाले आहेत. मला निघायचं 8:30ला. निघते नाही तर अजून लेट होईल. रेडी फॉर वर्क. निघते आता कामाला जायला. स्वामींच्या पाया पडूया. स्वामी दिवस चांगला जाऊ दे. चला माझ्यासोबत. आता निघाली आहे. आज शेवटचा दिवस आहे. लास्ट नाईट आहे. उद्या सुट्टी. सो भेटूया सकाळी. बाय. पोचली आता जिम जवळ. आज पुन्हा खूप थंडी आहे. हा पूर्ण वीक मायनसमध्येच असणार आहे टेम्परेचर. तर आज मी जिममध्ये चेस्ट, शोल्डर अँड ट्रायसेप मारला. ॲक्च्युली सीन असा होता की आज एवढी लोकं होते जिममध्ये की मला व्हिडिओज काढायला मिळत नव्हते. तर तरी पण मी खूप ट्राय केलं छोटे छोटे शॉर्ट्स घ्यायचे. खूप जास्त लोकं होते. मग त्याच्यानंतर फटाफट करून मी निघाली. आणि आज आम्ही नाश्त्याला चिकन लॉलीपॉप बनवलेली. काल मी दाखवलेलं आहे ना ते लास्ट ब्लॉगमध्ये माझे फ्रोझन चिकनवाला घेऊन आलेले मीटरमध्ये. तर आज आम्ही त्याचं बोललो की चल ब्रेकफास्ट तेच करूया करून काय बनवणार रोज रोज म्हणून मी तो केला ब्रेकफास्ट. तर ना आमच्याकडे एअर फ्रायर आहे. हा एअर फ्रायर आम्ही 34 पाऊंडला घेतलेला. 34 पाऊंड मीन्स आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे 3400 वगैरे होतात. सो तो आम्ही घेतला आहे. आत्ताच घेतला लास्ट मंथमध्ये. आणि एवढं इझी टू कुक आहे ना, म्हणजे प्रत्येक स्टुडंटकडे असलंच पाहिजे हे. आम्हाला तर म्हणजे वर्थ इट आहे. इथे घेतल्यापासून आम्ही इतक्या वेळेला यूज केला असेल ऑलमोस्ट. म्हणजे आठवड्यातून 2दा किंवा 3 वेळा तर आम्ही ह्याच्यातच बनवतो काय ना काय. एवढं इझी आहे. आता हे असं बटर पेपर टाकायचा. त्याच्यानंतर आहे ना आम्ही ते चिकनचे पीस ह्याच्यामध्ये असे ठेवायचे. फक्त वन टेबल स्पून पण नाही तुम्हाला ऑइल लागत. लेस दॅन दॅट ह्याच्यामध्ये ऑइल लागतं. आणि हे असं ठेवायचं. आणि ह्याचं कुकिंग टाईम पण मस्त आहे. फक्त 20 मिनिट्समध्ये होऊन जातात ते. फक्त हे आहे ना आता आम्ही असे बनवलेले. आणि नंतर ते फक्त एअर फ्रायरला असं ना एअर फ्रायरला लावायचं. हे असं लॉक होतं आतमध्ये क्रॉस करून ढकललं. ठीक आहे. आणि इथे ना हे असे सेक्शन्स दिले तर तुम्ही इथे ना सेट करू शकता ते. तर आम्ही मोस्टली इथे ना 20 मिनिट्सवर ठेवतो. सो दॅट मग ना हे असं सिलेक्ट होऊन आहे ना 10 मिनिट्सवर आलं की आपण ते काढायचं. आणि खूप म्हणजे एवढं युजफुल आहे ना हे. आय एम टेलिंग यू खूप युजफुल आहे. त्याच्यानंतर हा माझा रोजचा ब्रेकफास्ट प्रोटीन शेक आणि ड्रायफ्रूटचा. आणि आज हे होतं. हाय. तर मी आता भांडी घासायला सुरुवात केली आहे. आज मला सुट्टी आहे. तर आज सगळी घरची कामं माझ्यावर आहेत. कारण आमच्याकडे कसं आहे आम्ही ॲक्च्युली राहतो 14 जण. ठीक आहे. मी, माझी बहीण आणि आमचे 2 फ्रेंड्स विशाल आणि शुभम. ठीक आहे. तर आम्ही 14 जण राहतो. तर आता कसं कोणावरच बर्डन नको ना पडायला कामाचं, म्हणून आम्ही प्रत्येकाने 2-2 दिवस आठवड्याचे वाटून घेतले. तर आज माझं गुरुवार शुक्रवार 2 दिवस मला सुट्टी असते. तर 2 दिवस मी करते. तर काल तर मी गेलेली कामाला तरी पण केलं मी. आणि आज पण. तर आज माझा दिवस आहे पूर्ण. सगळं भांडी, जेवण, सगळं कपड्यांपासून रूम क्लीन करणं. तर आज माझा दिवस आहे. तर मी कामाला सुरुवात केली. अजून माझं हे काम झालेलं नाही. तर ह्याच्यानंतर मी झोपणार. म्हणजे सुट्टीचा दिवस पण आमचा कामातच जातो. ते आम्ही एकच दिवस मी एकतर घरी असते. त्यामुळे पूर्ण दिवस आमचा कामामध्येच जातो. तर असं आहे. काय करणार. आलोय आता. घरची खूप आठवण येते बाबा. तसं पण घरी पण करायचो आम्ही कामं. पण कसं आहे
घर ते घर असतं ना शेवटी, किती बाहेर केलं तरी. असं सगळंच काम आहे. आमची सुट्टी म्हणजे आमचं आवडीचं जेवण बनवायचं आणि घरची कामं करायची, रूम क्लीन करायचे, कपडे धुवायचे आठवड्याचे. मी एकदाच आठवड्याचे कपडे धुते, त्यामुळे बाकीच्या वेळेस एवढा टाइमच नसतो कपडे धुवायला आणि हे करायला. आणि ना वन सेकंड, यूकेमध्ये ना असे दोन टॅप असतात. एकामध्ये गरम पाणी येतं आणि एकामधून थंड पाणी येतं. तर आम्ही असं मिक्स करून मग भांडी वगैरे वॉश करतो. हा आहे ना आमचा लिव्हिंग एरिया आहे, ठीक आहे. आणि आम्ही इथे कपडे वाळत घालतो. हा आमचा इलेक्ट्रिक हीटर आहे. हा पूर्ण गरम होतो, ठीक आहे, तिथे. आणि मी खालून पण असा हीटर लावलेला आहे, सो दॅट इथून पण गरम, म्हणजे कपडे एकदम सुकूनच येतात. तसेही सुकूनच आलेत ते, पण तरी पण आम्ही परत घालतो एकदम, थोडं पण कोमटपणा नको राहायला म्हणून. हे बघा, हे असं आहे ना आमचं गार्डन आहे घराच्या मागे. पण सीन असं आहे की त्याच्यावर आहे ना बाहेर कपडे घातले तर मग ना असे ते गवत असल्यामुळे ना छोटे छोटे असे इन्सेक्ट्स येतात. सो म्हणून आम्ही मग बाहेर कपडे घालत नाही. हे आमचं गार्डन आहे आणि हा आमचा असा लिव्हिंग एरिया आहे इथे. हे आमचं घर आहे. सो आता असंच कपडे वाळत घालते. फक्त कपडे सुकायला आम्हाला एवढा जुगाड करावा लागतो, कळतंय? नाहीतर इंडियामध्ये किती बरं आहे, असं काही टेन्शन नाही. टेरेसवर गेलं, कपडे वाळत घालून आलं. इथे हीटरवर सुकवा सगळे कपडे, खूप जास्त जुगाड करावा लागतो. बाय बाय, झाली माझी सगळी कामं. बाकीचं संध्याकाळी बघेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, हॅव अ नाईस डे.